मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर रुचा मेहेंदळे यांनी पावसाळ्यामध्ये केस गळती थांबवण्यासाठी काय करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. आयुर्वेदामध्ये कुठली चिकित्सा आहे किंवा आहार कसा असायला हवा, त्यानंतर कुठला लेप लावायला हवा, औषधं काय आहेत, तेल कसं प्रिपेअर करायचं या संदर्भातली सगळी माहिती दिली. आणि चौथ्या रेमेडीमध्ये त्यांनी सांगितलं आणि ती तू करून दाखवायची आहेस, त्यामुळे ती सो तूच आता नक्की कर. ही रेमेडी डॉक्टर इथे सांगणार नाहीयेत, त्या मला सांगणार आहेत आणि मी ती रेमेडी तुम्हाला पुढच्या माझ्या एपिसोडमध्ये करून दाखवणार आहे. नक्की. आणि हाच तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ही रेमेडी मी तुम्हाला करून दाखवणार आहे, कारण मी स्वतः ही गोष्ट करून बघितल्यानंतर माझ्या केसांना अतिशय उपयोग झालेला आहे. केस गळती अक्षरशः थांबलेली आहे. तर हे मला तिने खूप आधी सांगितलं होतं आणि म्हणूनच मी तिला म्हणाले होते की ही रेमेडी आपण आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवली पाहिजे. तर तिने ती मला सांगितली आहे, मी करून बघितली आहे, मला छान रिझल्ट आलेत. आता तुम्हाला सुद्धा ते रिझल्ट यावेत म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी ज्या 3 रेमेडी सांगितल्या त्यामध्ये काही जणांना कन्फ्युजन आहे. म्हणजे ते कशा पद्धतीनं वापरायचं आहे, कसं करायचं आहे हे डिटेलमध्ये खूप जणांना समजलेलं नाही आहे. त्यामुळे त्यासाठीचे व्हिडिओ जे असतील, म्हणजे त्या रेमेडीजचे व्हिडिओ जे असतील ते पुढील काळामध्ये मी निश्चितपणे घेऊन येईनच. पण आता ही जी चौथी रेमेडी आहे ही केल्यानंतर मात्र केस गळती थांबणार आहे. आणि हा जो घटक आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे, यामुळे आपले केस गळायचे थांबणार आहेत. तर हा घटक कुठला आहे, का वापरायचा आहे, कशासाठी वापरायचा आहे, आणखीनही या घटकाचे काय काय फायदे होऊ शकतात आपल्या शरीरासाठी, हे सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तेव्हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे स्वागत करणं अतिशय गरजेचं असतं, कारण जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे किंवा ते आपल्या फॅमिलीचा भाग आहेत. पण बरेचसे असे नवीन मेंबर येतात ज्यांना माहीत नसतं की आपल्या चॅनलवर काय होतं आहे. तर त्यांच्यासाठी हे इंट्रोडक्शन आहे. आपल्या चॅनलवर DIY रेमेडीज असतात, त्यानंतर वेगवेगळे एक्सपर्ट्स येतात. पॉडकास्ट थ्रू मी त्यांना खूप सारे प्रश्न विचारते आणि अशा पद्धतीनं एक छोटीशी फॅमिली तयार झाली आहे जी ग्रो होती आणि ग्लो होती आहे. तुम्हालाही आमच्या फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटन हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला व्हिडिओ मी अपलोड करते हे तुम्हाला कळेल. तर हा जो मी घटक तुम्हाला सांगत होते तर तो मी आता तुम्हाला इंट्रोड्यूस करते. टॅन ते म्हणजे मोरिंगा पावडर. या मोरिंगा पावडरची मला ओळख झाल्यानंतर खरं तर त्याचा एक किस्सा आहे, तो आधी मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला जसं सांगते की 6-6 महिन्यांनी आपण आपली ब्लड टेस्ट करायला हवी, त्या पद्धतीनं मी ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये अतिशय आयर्न कमी होतं आणि म्हणून आयर्नची कमतरता आहे यासाठी डॉक्टर रुचा यांनी मला सांगितलं होतं की मोरिंगा पावडर घ्यायला तू सुरुवात कर. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अगं हे केसांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे, तुझे केस जर गळत असतील तर त्यासाठी सुद्धा तू याचा लेप लावू शकतेस. आणि त्यानंतर माझा सगळा शोध सुरू झाला. अर्थात मला तुम्हाला सगळी माहिती द्यायची होती म्हणून मी म्हटलं की मोरिंगा पावडरमध्ये असतं तरी काय, आपण जरा बघूया. तर मोरिंगा पावडर हे आयुर्वेदिक रत्न आहे, म्हणजे अक्षरशः ही औषधी वनस्पती आहे. ह्याचा प्रत्येक पार्ट जो आहे ना तो उपयोगी ठरतो. त्याची पानं, फुलं, शेंगा, सालं ह्या सगळ्याचा तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयोग होत असतो. आणि हे अतिशय उपयुक्त असं तुमच्या शरीरासाठी, म्हणजे तुम्ही हे पिण्यासाठी सुद्धा मोरिंगा पावडर वापरू शकता आणि तुमच्या केसांना लावण्यासाठी सुद्धा मोरिंगा पावडर लावू शकता. आता मोरिंगा पावडरपासून आपल्याला कसा लेप तयार करायचा हे मी पुढे सांगते, पण आधी समजून घ्या की मोरिंगा पावडरमुळे काय काय फायदे होऊ शकतात. त्यामुळे हा घटक जो आहे हा कसा महत्त्वाचा आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. आधी आता मोरिंगा पावडर म्हणजे काय, तर शेवग्याच्या शेंग्यांचं झाड आणि शेवग्याच्या शेंगांची जी पानं असतात त्यापासून बनवलेली ही पावडर आहे. त्याला ड्रमस्टिक ट्री असं सुद्धा म्हणतात किंवा मग ट्री ऑफ लाईफ असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमची शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं हे काम करतं. आणि म्हणूनच अगदी जे गरोदर महिला आहेत किंवा काही आजारांच्या समस्या असलेल्या व्यक्ती आहेत त्यांना मी सजेस्ट करणार नाही, पण एरवी जर का तुमचं आयर्न छानपणे वाढावं असं वाटत असेल, प्रतिकारशक्ती तुम्हाला असं वाटत असेल की सतत सर्दी होतीये, सतत खोकला होतोय, तर रेग्युलरली तुम्ही शेवग्याच्या शेंगांची ही जी पावडर आहे त्याला मोरिंगा पावडर असं म्हणतात, ती घेतली तरी चालेल. आता कुठली घ्यायची, तर मी इथे ऑर्गॅनिक
इंडियाची ही मोरिंगा पावडर घेतलेली आहे. तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये जी कुठली मिळेल ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालणार आहे. बरं, हे मोरिंगा पावडरनी तुमचं वजन कमी होतंच, पण त्याचबरोबरीनं तुमच्या केसांसाठी आणि तुमच्या त्वचेसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक छानशी चमक येण्यासाठी मोरिंगा पावडरचं रोज सेवन केलं पाहिजे. कसं घ्यायचं तर तुम्ही गरम पाण्यातून किंवा दुधातूनही हे घेतलं जातं. बेटर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि मग घ्यायला सुरुवात केली तरी चालेल. मी आता गेले काही दिवस घेते आहे आणि मला त्याचा उत्तम रिझल्ट मिळतो आहे. तुमच्या केसांमध्ये जर ड्रँड्रफ असेल, केस गळत असतील किंवा रुक्षपणा आला असेल तर ह्या मोरिंगा पावडरचा लेप तुमच्या केसांना रेग्युलरली जर तुम्ही लावला, म्हणजे आठवड्यातून एकदा असे 4 ॲप्लिकेशन जरी तुम्ही केले, महिन्याभरातले 4 ॲप्लिकेशन, तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल की तुमचे केस असे छान मऊसूत झालेले आहेत आणि केसांना उत्तम असं पोषण मिळालेलं आहे आणि केस गळती थांबलेली आहे. म्हणून आपल्याला केसांच्या रूट्सला, मुळांपाशी हा लेप जो आहे तो लावायचा आहे. त्यानंतर अजून मोरिंगा पावडरचा उपयोग ते म्हणजे तुम्हाला गॅस, ॲसिडिटी, अपचन होत असेल तरी सुद्धा हे अतिशय उत्तम आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि त्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. त्यानंतर ज्यांना कोणाला मधुमेह आहे, डायबिटीस आहे, तर शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सुद्धा मोरिंगा पावडर घ्या असं डॉक्टर सजेस्ट करतात बऱ्याचदा. तर अतिशय उपयुक्त असं मोरिंगा पावडरचा लेप आपण आपल्या केसांना आता लावणार आहोत. कसा लावणार आहोत, कृती काय आहे समजून घ्या. अजिबात कॉम्प्लिकेटेड असं काहीही नाहीये. आपल्याला इथे मोरिंगा पावडर जी आहे ती 2 चमचे घ्यायची आहे. त्यानंतर माझ्याकडे जास्वंदाची पावडर सुद्धा होती म्हणून मी 1 चमचा घेतली. त्यानंतर मेथ्यांच्या दाण्यांची पावडर होती म्हणून तीही मी घेतली. ह्या सगळ्याचं मिश्रण मी आता दह्यामध्ये छानपैकी केलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मध्ये पाणी घातलं आणि छानपैकी त्याची पेस्ट बनवलेली आहे आणि हा तयार झालेला आहे आपला हेअर मास्क. यामध्ये तुम्ही मध हवं असेल तर मध घालू शकता. जर का तुमच्याकडे जास्वंदाची पावडर नसेल किंवा मग तुमच्याकडे जास्वंदाची पावडर नसेल किंवा तुमच्याकडे मेथ्यांच्या दाण्याची पावडर जरी नसेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि आणखीन जर का तुम्हाला याचे खूप बेनिफिट्स हवे असतील तर मी हा पटकन बनवलेला मास्क आहे, म्हणजे मी आत्ताच्या आत्ता रेडी केला आणि लगेच लावला असं केलेलं आहे. तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये जर का रात्रभर हे छानपैकी भिजवून ठेवलं आणि दही मात्र रात्री घालायचं नाही, ते पाण्यामध्ये भिजवायचं आणि दही मात्र तुम्ही सकाळी जेव्हा लेप लावणार त्यावेळेला दही 1 चमचा किंवा 2 चमचा त्यामध्ये घालायचं, छानपैकी मिक्स करायचं. ज्यांना कोणाला मध चालणार असेल त्यांनी मध थोडासा घातला तरी चालेल. जी पेस्ट तयार झालेली आहे, हा जो लेप तयार झालेला आहे तो केसांच्या मुळापासून छानपैकी लावायला सुरुवात करायचं. 10 ते 15 मिनिटात ते असं ड्राय व्हायला लागतं. अगदी 20व्या मिनिटाला तुम्ही आंघोळीला जाऊन मग छानपैकी हा लेप धुवून टाकायचा आहे. केस छानपैकी धुवायचे आहेत. शॅम्पू करताना माइल्ड शॅम्पू वापरा, आयुर्वेदिक शॅम्पू शक्यतो वापरा. जर तुमच्याकडे माइल्ड शॅम्पू नसेल तर तुम्ही मगमध्ये तो शॅम्पू थोडा टाका, पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि मग त्याने केस धुवा. तुम्हाला लक्षात येईल ड्रँड्रफ हळूहळू कमी होतोय. त्यानंतर केस गळती हळूहळू कमी होते, केसांना मस्तपैकी शाईन येते. हे सगळं या मोरिंगा पावडरमुळे घडतं. त्यामुळे अगदी काहीही नसेल, केवळ मोरिंगा पावडर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून थोडंसं त्यामध्ये दही घालून जर का लावली तरी सुद्धा तुम्हाला सुंदर असे इफेक्ट येणार आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो याचा. म्हणजे मला लावल्यानंतर इतका आवडतो त्याचा सुगंध, तुम्हालाही कदाचित आवडेल. आणि हे तुम्ही आठवड्यातून एकदा अंघोळीला जाण्या अगोदर करू शकता. बरेच जण आता मला विचारतील की तेल लावायचं का आधी. ज्यांना तेल लावून म्हणजे रात्रभर आपण तेल लावतो आणि मग सकाळी मग तो लेप लावला तरीही ते उत्तम आहे. जर का तुम्ही तेल नसेल लावलेलं आणि तरी सुद्धा हा लेप लावला तरीही हरकत नाही, कारण यामध्ये मॉइश्चरायझेशन जे असणार आहे ते मिळणारच आहे. दही आपण याच्यामध्ये घालतो आहोत, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सुंदर इफेक्ट हा येणार आहे. अतिशय सोपं असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे नक्की करून बघा. याचे रिझल्ट्स कसे येतात हे मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला प्रचंड आवडत असतात, खूप आवडतात. आणि सध्या मी हे सगळं करून बघताना मला अजून आनंद होतोय, कारण मला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी एका पॉईंटला संपतात, पण मला लक्षात आलंय की नाही, सौंदर्याच्या बाबतीत तुम्ही जेवढं शोधत राहाल तेवढं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या स्वयंपाकघरात खूप अमेझिंग गोष्टी आहेत, मॅजिकल गोष्टी आहेत, त्या तुम्ही शोधत राहणं गरजेचं असतं. आणि त्या मी शोधून काढते आणि तुमच्यापर्यंत पोचवते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला तसं नक्की कळवा, शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.